नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यामध्ये 29 ऑगस्ट 2020 रोजी माहूर तालुक्यातील बंजारा तांडा येथील 14 वर्षाचा शाळकरी मुलगा अभय गणेश चव्हाण हा आपले शेतामध्ये वडिलांचा डब्बा देऊन घरी परतत असताना कापसावरील किटके व कचरा अंगावर लागल्याने हातपाय धुण्याकरिता गट क्रमांक 57 मध्ये अंदाजे 30 फूट खोल खोदलेल्या नियमबाह्य खड्ड्यातील पाण्यामध्ये उतरला आणि त्या पाण्यामध्ये बुडाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। बंजारा तांडा येथे गावापासून 1 किलोमीटरच्या आत व रहदारीचे रस्त्यालगत 4 ते 5 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये माहूर किनवट रोडचे कामाकरिता लागणारे मुरुम व दगड हे नियमबाह्य उत्खनन करून मेसर्स शारदा कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड नांदेडचे मालकाचे वतीने पोकलँडचे साह्याने खोदकाम करून 7 ते 8 टिप्परचे साह्याने मजुरांमार्फत वाहतूक करीत आहेत। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ज्या खड्ड्यांचे काम पूर्ण झाले अशा खड्ड्यांमध्ये पाणी साचून एखादा मनुष्य किंवा प्राणी अनावधानाने किंवा अज्ञानाने पाण्यात पडून त्यांचा जीव जाऊ शकतो अशी पूर्वकल्पना असताना सुद्धा कंपनीच्या मालकाने त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा सुरक्षा गार्ड ठेवलेले नाहीत किंवा खड्ड्यातील पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी आउटलेट सुद्धा काढलेले नाहीत, कुंपण सुद्धा लावण्यात आलेले नाहीत आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश निषेध करणारे फलक सुद्धा लावण्यात आलेले नाहीत। कंपनी मालकाच्या या कृत्यामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाला व त्यास जबाबदार शारदा कंस्ट्रक्शन नांदेडचे मालक व त्यांचे कर्मचारीच आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कार्यवाही व्हावी याकरिता मयत अभय वडील शेतकरी गणेश गेमसिंग चव्हाण राहणार बंजारा तांडा रेवानाईक पारडी यांनी फिर्याद देण्यासाठी दिनांक 3 सप्टेंबर पासून पोलीस स्टेशन सिंदखेड येथे चक्रा मारणे सुरू केलेले आहे। परंतु कंपनीचे मालक हे धनदानगे व राजकीय लागेबांधे असणारे असल्याने पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ होत असल्याचा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे। 29 ऑगस्ट रोजी झालेल्या या घटनेची अद्यापही सिंदखेड पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नसून मयत अभयचे वडिलांनी गुन्हा नोंद होण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री, मानवाधिकार आयोग, जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याकडे ऑनलाईन फिर्याद पाठविलेली आहे व वरिष्ठांकडून न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये 14 वर्षीय अभयचे वडील वाट बघत आहेत। विदर्भ न्यूज करिता रुपेश मोरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।